किती साजरा आहे तरी खाऊ वाटत नाही. ओके, आलेत का सर्व? ओके, चला, गुड इव्हनिंग. आज बघा थोडंसं लेट झालोय आपण. ठीक आहे, थोडस 15 ते 20 मिनिट आपण लेट झालोय थोडस. ठीक आहे, चला, आपले जे राहिलेले जे गणित आहेत ते आज आपल्याला बघायचे आहेत. आणि काल आपण कुठले गणित बघितले होते आणि तुम्हाला एक होमवर्क पण दिला होता मी, राईट? एक मिनिट, मला ते गणित लावू द्या. ओके, चला, तुम्हाला स्क्रीन दिसते का सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन दिसते का मला सांगा. ओके, दिसते ना? ओके, चला, तर बघा तुमच्या स्क्रीनवर एक क्वेश्चन आहे. आणि आज सगळ्यांना एक्स्ट्रीमली सॉरी, आज आपण 15 ते 20 मिनिट लेट झालोय. ठीक आहे, थोडंसं दवाखान्यामध्ये गेलो होतो अर्जंट, त्याच्यामुळे लेट झालंय. ठीक आहे, पण चला, काही नाहीये, आपले गणित आपले आहेत. ठीक आहे, आपल्याला गणिताचे प्रश्न बघायचे आहेत, सोबत आपल्याला उतारे पण बघायचे आहेत, मानसिक क्षमता चाचणीचे प्रश्न सुद्धा बघायचे आहेत. म्हणजे तुमचं पूर्ण रिव्हिजन झालं पाहिजे. आणि प्रत्येक क्वेश्चन वेगळा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये सापडणार नाही. ठीक आहे, हे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. त्याच्यामुळे काय होईल माहितीये का, तुम्हाला सोडवल्याशिवाय येणार नाही. काय दिलं बघा, 4/3 अधिक 4/3 गुणाकारामध्ये 1/3 अधिक 1/3 चे सोपे रूप द्या. म्हणजे बघा, आता सोपे रूप द्यायचं म्हणजे काय, याला सोडवायचं. काय म्हणलेलं आहे, 4/3 अधिक आहे 4/3, बरोबर आहे. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, 1/3 अधिक 1/3. आपल्याला सोपं रूप द्यायचं, तुम्हाला सांगा, सोडवा आणि उत्तर चुकता कामा नये. चला, सगळेजण सांगा, उत्तर चुकता कामा नये. सगळे सांगायचं उत्तर काय असेल. बेटा, त्याचे क्वेश्चन पण याच्यामध्येच आहेत. ठीक आहे, त्याचे क्वेश्चन पण याच्यामध्येच आहेत. ठीक आहे, आता तुम्ही कसं माहिती आहे का, तुम्ही सगळं पाहून सांगायले, बरोबर आहे. तुम्ही काय करता, पाहून, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगायले, पुस्तकातलं घेतलं की तुम्ही काय करता, पाहता आणि लगेच मला सांगता. ठीक आहे, त्याच्यामुळे मला समजत नाहीये की तुम्हाला खरंच प्रश्न येतात की येत नाहीत. तुम्हाला खरंच प्रश्न येत आहेत की येत नाहीत मला समजत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, हे असं केलंय. ठीक आहे, रॅन्डम क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला नेमकं उत्तर सापडत नाही जोपर्यंत तुम्ही सोडवत नाही. आणि आता बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं चुकतात सुद्धा. ठीक आहे, आणि अगोदर ज्यावेळेस आपण पुस्तकातलं घ्यायचो त्यावेळेस काय व्हायचं, कुठल्याच विद्यार्थ्याचं उत्तर चुकायचं नाही, सगळे बरोबर यायचं. असं कसं होऊ शकतं, तरी चुकायला पाहिजे ना. ठीक आहे, पण चुकत नव्हतं म्हणून आपण हे केलंय. याच्यामुळे काय होईल, तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, आणि संडेला वगैरे आपण एखादं टॉपिक राहिलं ते घेऊया पूर्ण. ठीक आहे, एखादं टॉपिक तुम्हाला अवघड वाटत असेल तर ते आपण एखाद्या दिवशी संडेला घेऊया. पण असे रॅन्डम क्वेश्चन आपण घेणार, जेणेकरून तुम्हाला
ते सापडलेलं नाही पाहिजे कुठं. ओके, बघा कोणाचं उत्तर 1 आलं, कोणाचं 4 आलं, कोणाचं सी म्हणत आहे. आता बघा बरं, आता बघा इथं जर बघितलं ना, इथं बघा इथं अधिकचं चिन्ह आहे, इथं गुणाकाराचं आहे आणि इथं अधिकचं आहे. म्हणजे एकाच याच्यामध्ये तुम्हाला गुणाकार आणि अधिक दिलेलं आहे. म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला, बोर्ड मार्क्सचा रूल यूज करायचा आहे. इथे काय करा तुम्हाला बोर्ड मास म्हणजे काय ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, म्हणजे अगोदर तुम्हाला इथे डिव्हिजन सॉल्व्ह करायचं आहे. डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन अँड देन सबट्रॅक्शन. मराठीमध्ये आपण काय म्हणतो भागू बेव. मराठीमध्ये काय म्हणतो याला आपण भागू बे व, म्हणजे अगोदर सोडवायचं भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. इथे जर बघितलं तर या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, बरोबर आहे, आणि हे अधिकचं आहे. म्हणजे अगोदर काय सोडवायचं मग, अगोदर काय सोडवायचं तर अगोदर काय आहे बघा मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे, तर अगोदर गुणाकार सोडवायचा. म्हणजे या दोघांचा गुणाकार अगोदर करायचा. ठीक आहे, करा. काय गुणाकार येतो बघा, 4 1 4, ओके, आणि 3 3 9, म्हणजे इथे येतं तुमचं 4/9, बरोबर आहे. म्हणजे आपण करणार 4/3 अधिक इथं काय आलं तुमचं 4/9, बरोबर ना, अधिक 1/3 आलं. इथपर्यंत इथपर्यंत सगळ्यांना समजले का मला सांगा. इथपर्यंत समजले. ओके, चला आता काय करायची, आता बेरीज करायची सरळ आता. आणि ज्यावेळेस तुम्ही अपूर्णांकाची बेरीज करता त्यावेळेस काय करता बरं तुम्ही, त्यावेळेस काय करता, त्यावेळेस तुम्ही काय करता, जे छेद असतात ना त्याला समान करायचं. म्हणजे इथं तर 9 आहे छेद, इथं 3 आहे आणि इथं 3 आहे. मग काय करा तुम्ही, या 9च्या ठिकाणी जर तुम्हाला 3च्या ठिकाणी जर 9 आणायचे असेल तर काय करावं लागेल बरं, तर याला तुम्हाला 3 ने गुणाकार करावा लागेल, म्हणजे इथं 9 येईल, बरोबर आहे ना. आणि खाली 3 ने गुणलं म्हणजे वरती पण 3 ने गुणाकार करावा लागेल. इथं पण तेच करायचं, इथं जर 9 आणायचे असेल तर 3 ने गुणा, खाली 3 ने गुणाकार केला म्हणजे वरती सुद्धा 3 ने करा. ठीक आहे, आता काय आलं बघा, आता आता इथे गेल 4 त्रिक 12, 12/3, सॉरी 9, 12/9 अधिक 4/9, इथे तुमचं अधिक एक गुणाकारामध्ये 3 म्हणजे 3/9, बरोबर आहे. मग काय येणार 12+4+3, बरोबर आहे. आणि खाली बघा फक्त 9 लिहायचे, या सगळ्यांची बेरीज करायची नाही. या सगळ्यांची बेरीज करायची नाही, छेद आपण समान केला, फक्त 9 लिहायचं. ठीक आहे, मग 12 4 किती होतात 16, बरोबर. 12 4 किती होतात 16, 16 आणि 3 17 18 19, म्हणजे 19 आले तुमचे खाली 9, म्हणजे उत्तर आहे तुमचं 19/9. ज्यांनी 3 उत्तर दिलं ते बरोबर आहेत. आता का नाही आलं तुमचं बरोबर सांगा बरं. ठीक आहे, आता कसं चुकलं तुमचं, पुस्तकातले घेतलं की तुम्ही काय करता पाहता आणि सांगता मला ते समजलंय आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे बरोबर येतात. आता का नाही बरोबर आलं, आता फक्त एकाच विद्यार्थ्याचं बरोबर आलं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे मी असे प्रश्न घेतोय, म्हणजे तुम्हाला किती येते ते मला समजलं पाहिजे. चला समोरचा प्रश्न घ्या. काय सांगितलं बघा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सनिकटता शी आहे. ठीक आहे, म्हणजे दोघांचा गुणाकार करायचा, तो येणारा गुणाकार खालीलपैकी कोणत्या संख्ये जवळ आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. गाव लहान झालं दुकान तालुक्याच्या पुढे
आमचं गाव बी लहान नाही पण आमच्या चला सांगा. चुकता कामा नाही आता, आणि एकानं फक्त एकदा उत्तर पाठवायचंय, आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पण पाठवायचं. बघा खालीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता आहे. आता एक लक्षात घ्या, आता बघा इथं किती आहे, 5.94 बरोबर आहे, 5.94 बरोबर आहे ना. मग बघा तुम्ही जर बघितलं तर हा 5 हा तुमचा दशांश बिंदू, हा 9 आणि 4, म्हणजे हा जर बघितलं तर हा तुमच्या 6च्या जवळ आहे, बरोबर आहे. आणि इथे किती आहे, 2.02, हे फक्त 2च्या जवळ आहे. म्हणजे 2 गुणाकारामध्ये 6 केलं तर 12 येतं. म्हणजे उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक 3. सोपं आहे. कसं तर बघा हे किती आहे बघा, 2.02. बघा आता 0.2 म्हणजे खूप दूर आहे, बरोबर आहे ना, खूप दूर आहे ना. 0.2 म्हणजे नेमकी सुरुवात झाली आपल्याला वाटते की नाही, त्याच्यामुळे फक्त 2च पकडायचं. आणि ते किती आहे, 5.94 बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये जरासं आपण काहीतरी 0.6 जर टाकले, बरोबर आहे, 0.06 जर टाकले तरी 6 होतं, बरोबर आहे ना. म्हणजे 6च्या जवळ आहे. म्हणजे 2 गुणाकारामध्ये 6 जर केलं तर तुमचं उत्तर 12 येतं, बरोबर आहे. तर ऑप्शन तुमचं 3 इथं बरोबर असायला पाहिजे होतं. असू द्या. चला 16 प्रश्न घ्या. 3/125 दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. कडा 3/125 ते दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. घेतो म्हणजे नगदी पैसे म्हणजे डबल उचल आता गेली की सगळ्या जरी घेतो म्हणजे मग नगदी देत आपलं आपलं सगळं काम येतं तिकडे न्यायचं काम नाही. आणि घेतो म्हणजे पैसे सांगले की लेट व्हायचे. चला सांगा. आता सोपं आहे ना. बघा ज्यावेळेस तुम्ही या 3ला 125 न भागणार, बरोबर आहे ना, म्हणजे बघा हे आहे तुमचं अपूर्णांकामध्ये, बरोबर आहे, हे अपूर्णांकामध्ये आहे. आणि आता तुम्हाला दशांश अपूर्णांकात रूपांतरित करायचं आहे, म्हणजे पॉईंट मध्ये जे काही येईल ते, पॉईंट मध्ये जे काही उत्तर येईल ते, बरोबर आहे ना. मग इथं लक्षात घ्या, इथं आहे तुमचं 3 वरती आणि खाली आहे 125. म्हणजे 125 न काय करायचं, तुम्हाला 3 भागायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे मला सांगा 125 न जर तुम्ही 3 भागितलं तर 24 उत्तर येईल का, नाही. त्याच्यामुळे हे तर उत्तर नसणार तुमचं, बरोबर आहे. 2 येईल का, तसंच येणार नाही. आता आहे फक्त आपलं हे किंवा हे, 2 पैकी एक आहे. चला आपण भागाकार करूया, ठीक आहे. आता इथं 3 घ्यायचं, 3ला काय करायचं, 125 न भागायचं, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणा सर 3 तर भागू शकत नाही, बरोबर आहे. मग काय करायचं, इथं 0 पॉईंट द्यायचा. 0 पॉईंट दिल्यानंतर इथं किती येतो, 0 येतो, 30 येतं. मला सांगा आता तुम्ही भागू शकता का, बरं नाही भागू शकत नाही. मग काय करायचं, अजून एक 0 घ्यायचा. म्हणजे आपण एक 0 घेतला, 0 पॉईंट लिहिलं, अजून एक 0 घेतला म्हणजे इथं 0 द्यावं लागेल, ठीक आहे. आता भागू शकता का, हो बरोबर आहे ना. 125 एक 125, 125 दुनी किती होतात, 250, बरोबर आहे ना. म्हणजे 125 दुनी किती होतात, 250. वजा करा, बरोबर आहे. हे जर तुम्ही वजा केलं तर किती येईल तुमचं, 50 येतं, बरोबर आहे. आता काय करा, 50ला भागू शकता का नाही, मग 0 घ्या, झालं 500, बरोबर आहे. 125 चोक किती होतात, 125 चोक किती होतात तुमचे, 500 होतात. म्हणजे वजा बाकी आली 0 म्हणजे बाकी आलं 0 उत्तर काय आलं, 0.024. म्हणजे ऑप्शन क्रमांक इथं 2 तुमचं बरोबर होतं. समजले का, मला सांगा. प्रश्न हा समजले.
ओके ग्रेट. चला समोरचा प्रश्न घ्या. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 15 आणि 300 आहे. त्या संख्यापैकी एक संख्या 75 असल्यास दुसरी संख्या कोणती? महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलेला आहे. सांगा. आणि नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांचा मला मेसेज येत नाहीये. असं का बरं? श्रावणी तुझा पण मेसेज मला येत नाहीये. ठीक आहे. चला दोन संख्यांचा मसावी आणि लसावी किती आहे? 15 आणि 300. तर त्या संख्यापैकी एक संख्या 75 आहे तर दुसरी संख्या कोणती? आता एक गोष्ट लक्षात घ्या बघा, त्या दोन संख्यांचा मसावी आणि लसावी म्हणजे या दोघांचा गुणाकार म्हणजे लसावीचा आणि मसावीचा जो काही गुणाकार असतो तेवढाच गुणाकार तुमच्या त्या दोन संख्यांचा येतो. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे बघा दोन बघा आपण जर मसावीचा गुणाकार केला लसावी सोबत, बरोबर आहे. या मसावीचा गुणाकार जर आपण लसावी सोबत केला जे काही उत्तर येईल तेवढंच उत्तर पहिल्या संख्या गुणाकारात दुसरी संख्या येत असतो. म्हणजे मसावी लसावीचा जेवढा काही गुणाकार आहे तेवढाच गुणाकार पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा असतो. त्यामुळे तुम्हाला पहिली संख्या दिली आहे दुसरी संख्या शोधायची आहे. चला चुकता कामा नये, सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे. चला सांगा. पान असतील ते एकत्र यासाठी नंतर काय म्हणत तिथून झाल्यानंतर काय म्हणा हो हो हा काय उत्तर? चला आता बघा, म्हणजे बघा मसावी गुणाकारामध्ये लसावी या दोघांचा जेवढा काही गुणाकार आहे ना तेवढाच गुणाकार त्या दोन संख्येचा असतो. म्हणजे एक संख्या तुमची 75 आहे, दुसरी संख्या तुम्हाला माहित नाही, त्या जागेवर आपण काय करू एक्स लिहू, कारण माहित नाही ना आपल्याला, त्या जागेवर एक्स लिहायचं असतं. ठीक आहे. ठीक आहे. मग आता बघा हे 75 इकडे गुणाकारामध्ये आहेत एक सोबत, बरोबर आहे. मग ज्याला आपण ज्यावेळेस इकडे आणणार त्यावेळेस ते भागाकारामध्ये जातील. म्हणजे भागाकारामध्ये कधी जातील? गुणाकारामध्ये असेल तर. ठीक आहे. अधिक असेल तर वजाबाकी होईल. ठीक आहे. आणि वजा मध्ये असेल तर अधिक होतील. म्हणजे इथं राहील तुमचं 15 गुणाकारामध्ये 300 भागाकारामध्ये दिले तुमचे 75 इकडे राहील तुमचा फक्त यक्स. ठीक आहे. चला आता ज्यानं काय तुम्हाला कटचाट करायचं आहे ते कटचाट करा. बघा बघा 15 एक 15 बरोबर आले ना तुमचं. 15 एक 15, 15 दोन्ही 30, 15 तरी 45,
15 चोक 60, 15 पाची 75, म्हणजे इथे येईल तुमचं 5. म्हणजे आपल्याकडे काय राहता, आपल्याकडे राहिलंय 300 भागाकारामध्ये 5, बरोबर आहे. 6 पंचे 30 येतं, बरोबर आहे ना. म्हणजे 5 सक 30, 5 सक 30, म्हणजे इथं 6 आले, म्हणजे 6 शून्य. दुसरी संख्या आहे तुमची 60. एक आहे 75, दुसरी आहे 60, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 येतं. किती जणांचं बरोबर आलं? पोल सुरू करू. ओके बेटा, पोल सुरू करू आपण, चला. ओके, पोल सुरू करू. ओके, चला पोल सुरू करू आपण, काय हरकत नाही. चला घ्या, आणि सगळ्यांनी विचारपूर्वक हे करा, नुसतंच काहीतरी नाहीये. एक मिनिट, मला टाईप तरी करू दे, मला टाईप करायला वेळ लागतो. चला, दिलाय पोल, बघा आता. चला उत्तर सांगा. चला, याचं उत्तर सांगा, आणि नवीन विद्यार्थ्यांनी पण उत्तर द्या काहीतरी. ठीक आहे. ओके, 4 येत आहे कोणाचं? बघूया, चला. ओके, चला, पोल मध्ये पण दिले का तुम्ही? असू द्या. बघा आता, बघा आता इथं सोपा प्रश्न आहे सगळ्यात. काय सांगितलं? 1,01,010 मधून 100 वजा केल्यास कोणती संख्या येईल? ठीक आहे, चला करूया. इथे किती आहे बघा, 1,01,010. याच्यामधून काय करा, तुम्हाला 100 वजा करायची, म्हणजे 100 येतील तुमचे. ठीक आहे. आता बघा इथं किती आहे बघा बरं, इथं किती आहे? इथं 1,010, बरोबर आहे. 1,010. मग 1,000 समजा तुम्ही 100 वजा केले तर 900 राहतं, बरोबर. वरचे 10 राहिली, म्हणजे ती किती झाली? 910. म्हणजे हे तुमचे 910 आणि हे तुमचे 10, म्हणजे उत्तर यायला पाहिजे तुमचं सर. एक मिनिट, थोडस आपली मिस्टेक झाली इथं. एक मिनिट. ठीक आहे, करा वजाबाकी करा डायरेक्ट तुम्ही. ठीक आहे. आता बघा, या 0 मधून 0 गेला, 0 राहतो, बरोबर आहे. आता बघा, 1 मधून 0 जातो का? नाही, जात नाही, बरोबर आहे. म्हणजे इथं काय राहील तुमचा? एकच राहील. आता बघा 10 आहे, ठीक आहे. किंवा इथं घ्या,
10 केली, 10 मधून एक गेला, 9 राहिली. ठीक आहे. आता इथं वापस गेला म्हणजे एक मधून एक गेला 0 आणि हे 10. हे विसरलो मी. ठीक आहे. तर हे उत्तर आहे तुमचं. म्हणजे ऑप्शन क्रमांक आहे तुमचं ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. कारण ज्यावेळेस आपण डायरेक्ट करतो ना, तर लक्षात घ्यायचं. ठीक आहे. बघा डायरेक्ट करताना काय करायचं बघा. आता समजा मी इथं एक मिनिट काय झालंय असं. आता बघा डायरेक्ट करायचं झालं तर असं करायचं. ठीक आहे. आता बघा सोपं आहे. इथे किती झाले तुमचे 1000 किती आहे 1000 आहे तुमचं 10. मग 1010 मधून 100 गेले राहतात की तुमचे 910. बरोबर आहे 910. मग इथं काय इथं शून्य द्यायचं आणि शून्य असं देऊन टाकायचं असतं. ठीक आहे. आणि असं नाही समजलं तर काय करायचं सरळ वजाबाकी करायची आपली. ओके. चला समोरचा प्रश्न घ्या. सर वजाबाकी केली ना चुकत नाही. हा चालते विश्व चालते पण त्याच्यामध्ये आन्सर दिली की प्रॉब्लेम असा आहे की मला समजत नाही ना की तुम्ही नेमकं उत्तर काय दिलं असं होतं ना. कोणाचं उत्तर काय हे मला समजत नाही त्याच्यामध्ये. चला 7,34,020 मध्ये 4ची स्थानिक किंमत किती. तर 4 बघा कुठल्या स्थानावर आहे आणि त्याची स्थानिक किंमत किती. चला सांगा. ओके चला बरोबर आहे. आता बघा ना 4 कुठल्या स्थानी आहे. हा बघा एकक स्थानी, दशक, शतक आणि हजार. हजार स्थानी हजार. ओके. तर ऑप्शन क्रमांक 3 तुमचं इथं बरोबर होतं. ठीक आहे. तर समोरचा प्रश्न घ्या. सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर सांगा.
आले का? ओके, चला बघूया. प्रश्न काय सांगते बघा. एका माणसाने एक सायकल 500 रुपयाला खरेदी केली. 20% मिळवण्यासाठी त्याने किती किमतीस विकावी? बघा, म्हणजे हे काय झाली, त्याची खरेदी किंमत झाली. 500 रुपयात खरेदी केली म्हणजे खरेदी किंमत, बरोबर आहे. मग मला सांगा, खरेदी किमतीला नेहमी आपण काय पकडायचं असतं? खरेदी किमतीला नेहमी आपण काय पकडायचं असतं? काय पकडायचं असतं? चला, काय सांगितलं होतं की खरेदी किमतीला नेहमी 100% पकडायचं. मग खरेदी किमतीला 500 रुपये, त्याला जर आपण 100% पकडलं, बरोबर आहे. नंतर काय सांगितलं, तुम्हाला 20% नफा पाहिजे. म्हणजे तुम्हाला नफा कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही त्या 100% 20% नफा घ्याल, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या वस्तूला 120% विकणार, त्यावेळेस तुम्हाला नफा होईल, बरोबर आहे ना. मग 120% विकल्यावर ती वस्तू केवढ्याची, म्हणजे किती रुपयाला विकावी लागली असेल, तर त्यासाठी काय करायचं, ती माहित नाही म्हणून एक्स लिहायचं. असं लिहिलंय इथे, काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ठीक आहे. 500 गुणाकारामध्ये 120, ठीक आहे. इकडे 100 येतील, 100 गुणाकारामध्ये एक्स, 100 इकडे भागाकारामध्ये येतील, म्हणजे 500 गुणाकारामध्ये 120, खाली आले 100, बरोबर एक्स. 100 न 500 ला भागिले तर 5 येतं, म्हणजे 5 गुणाकारामध्ये 120 बरोबर एक्स. 12 पंचे 60, 60 आणि 0 म्हणजे उत्तर आलं 600 बरोबर एक्स. म्हणजे काय आहे, तुमची विक्री किंमत आली 600. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचे 2 बरोबर पाहिजे होतं. आता किती जणांना प्रश्न समजला? मांडणी करता आली का तुम्हाला? ओके, बऱ्याच जणांना चुकलं. मांडणी करता आली का? ओके चला, ओके चला, ठीक आहे. पिऊ सोपं आहे ना, बघ ना. काय करायचं बघा, तुम्हाला मी नेहमी सांगतो ते लक्षात घ्या. खरेदी किमतीला 100% मानायचं. तुम्हाला किती वेळ सांगायचं? ठीक आहे. हे किती आहे? 500. याला 100% माना. म्हणजे 500ला जर आपण 100% मानलं, झालं. 500ला 100% मानायचं. ठीक आहे. आता ही झाली तुमची खरेदी किंमत. खाली असेल तुमची विक्री किंमत. तुम्हाला विक्री किंमत काढायची ना आता, बरोबर आहे. ती इथं कुठे असणार?
ठीक आहे. मग बघा 100 खरेदी किंमत 100%, बरोबर आहे. तर तुम्हाला 20% नफा पाहिजे ना. 20% नफा कधी होईल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही ती वस्तू 120%ला विकणार. म्हणजे ते तुमचं 120%, टक्केवारीच्या खाली टक्केवारी, वस्तू खाली किमतीच्या खाली किंमत, पण तुम्हाला खरेदी किंमत माहित नाही, एक्स करायचं. असं लिहिलं की ते करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. 500 गुणाकारामध्ये 120 बरोबर 100 गुणाकारामध्ये एक्स येईल, बरोबर आहे. हे 100 इकडे आणा, म्हणजे 500 गुणाकारामध्ये 120 भागाकारामध्ये 100 बरोबर एक्स. याला सोडवा. 100 जर 500 गुणले तर 5 येतं. इथे राहिलं तुमचं 5 गुणाकारामध्ये 120 बरोबर आहे 12×5 = 60, बरोबर आहे. हे 60 आणि ते 0 म्हणजे 600, म्हणजे एक्स बरोबर आलं तुमचं 600, म्हणजे विक्री किंमत आली तुमची 600 रुपये. बघा सोपं आहे. चला घ्या प्रश्न. ठीक आहे. हा प्रश्न याचा होमवर्क सोडवायचा सगळ्यांनी. हा प्रश्न सगळ्यांनी होमवर्क म्हणून सोडवायचा आहे. ठीक आहे. हा प्रश्न सगळ्यांनी सोडवायचा ऍज अ होमवर्क. ठीक आहे. चला आपण थांबणार आहे आता, आणि उद्याचा क्लास आपला वेळेवरच होईल. ठीक आहे. आज थोडंसं दवाखान्यामध्ये गेलो, त्याच्यामुळे आपला क्लास थोडासा आज लेट झाला. हा प्रश्न सगळ्यांनी होमवर्क म्हणून सोडवा. थांबूया आपण. गुड बाय.